आजचा आपला टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन किंवा सोपे रूप देणे। याचा अर्थ असतो दिलेलं उदाहरण सॉल्व्ह करणे। आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे, पण यात मला सर्व क्रिया दिसत आहेत। मग सर्वात आधी कुठली सॉल्व्ह करायची? मग यासाठी आपण वी-बोडोमोसचा नियम वापरतो। या नियमानुसार सर्वात आधी बार असलेली संख्या आपण सॉल्व्ह करतो, त्यानंतर ब्रॅकेट किंवा कंस जसं की इथे दिसतंय, त्यानंतर ऑफ म्हणजे काय? ज्यावेळेस दोन संख्यांमध्ये कुठलं चिन्ह नसतं, जे की इथं दिसतंय, किंवा पॉईंट असतो, तो पॉईंट वेगळा असतो जो आपण संख्यांमध्ये देतो, हा पॉईंट वेगळा। ऑफमध्ये आपण गुणाकारच करतो, पण या गुणाकाराला प्राधान्य जास्त असतं। त्यानंतर भागाकार, नंतर गुणाकार आणि शेवटी बेरीज आणि वजाबाकी। तर ह्या क्रमाने आपण सॉल्व्ह करायचं आहे। चला मग हे उदाहरण सॉल्व्ह करू। तर सर्वात आधी मी कंस सॉल्व्ह करणार, 3 + 4 ऑफ आणि हे 4, त्यानंतर भागिले 2 आणि वजा 1। आता या दोघांचा गुणाकार करून घेऊ, 3 4 चौक 16 भागिले 2 आणि वजा 1। तर 16ला 2 ने भागितलं तर 8 उत्तर येईल, 3 आणि 8 11 वजा 1 म्हणजे आपलं उत्तर येईल 10। तर अशा प्रकारे आपण समीकरण सॉल्व्ह करायचं आहे। हा क्रम लक्षात ठेवा। बऱ्याचदा प्रश्न येतो मिसिंग संख्या शोधण्याचा। काय असतं, आपल्याला उत्तर दिलेलं असतं आणि इथली संख्या विचारलेली असते। मग या संख्यांना कसं शोधायचं? एक नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस संख्या उत्तराचं चिन्ह किंवा बरोबरचं चिन्ह क्रॉस करते, त्यावेळेस तिचं चिन्ह बदलतं। म्हणजे इकडे जर ही प्लस आहे, तर ही उत्तराच्या इकडच्या डायरेक्शनला आली तर मायनस होईल। आपण काय करणार, ही मिसिंग संख्या इथंच ठेवू, हा 3 इकडे प्लस आहे, हा उत्तराच्या इकडे पाठवू, हा 7 तसाच तसा, हा ज्यावेळेस उत्तर क्रॉस करतोय त्यावेळेस तो मायनस होतो। जर इकडे मायनस राहिला असता तर इकडे गेल्यावर तो प्लस झाला असता, जर इकडे गुणिले असता तर इकडे भागाकार झाला असता, आणि इकडे भागाकार असता तर इकडे गुणाकार झाला असता। हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं। आता 7 3 गेल्यावर काय उरणार? 4, मग तो मिसिंग नंबर असेल 4। तर अशाच प्रकारे समजा गुणाकार असता, इथे 12 उत्तर आहे, मग आपल्याला मिसिंग संख्या शोधायची आहे। मग मिसिंग संख्या इकडेच राहील 12, हा 3 इकडे गुणिले ते इकडे येताना भागाकार होईल, मग 3ला जर 12 ने भागितलं तर उत्तर येतं 4, मग तो मिसिंग नंबर असेल 4। तर आय होप तुम्हाला समजलं असेल। बऱ्याचदा काय होतं, संख्या खूप मोठ्या असतात, जसं इथे दिसतंय, यांचा जर गुणाकार करायचा म्हटला तर आपल्याला बराच वेळ लागून जाईल। मग अशा वेळेस ऑप्शन चेक करायचे। या चारही ऑप्शनमध्ये आपल्याला एकक स्थानचा अंक वेगवेगळा दिसतोय, मग अशा वेळेस आपण युनिट डिजिटचा वापर करू शकतो। या मेथडमध्ये आपण एकक स्थानच्या अंकांचाच गुणाकार किंवा भागाकार जी दिलेली क्रिया असते ती करतो। म्हणजे इथे गुणाकार आहे, मग इथे मी फक्त 4 आणि 2चाच गुणाकार करेन, उत्तर येतं 8। मग ऑप्शनमध्ये चेक करेन, जिथे युनिट डिजिट 8 नसणार ते उत्तर राहू शकत नाही। मग ऑप्शन 1 उत्तर राहणार नाही, ऑप्शन 2 राहणार नाही, ऑप्शन 3च्या एकक स्थानी 8 आहे, मग हे उत्तर राहू शकतं। ऑप्शन 4 चेक केला, इथे 1 आहे, मग हे पण राहू शकत नाही, मग आपलं उत्तर राहणार 3। तर अशा प्रकारे आपण कमी वेळात प्रश्न सॉल्व्ह करू शकतो। पण अनेकदा ऑप्शनमध्ये एकक स्थानचा अंक सारखा येऊन जातो, जसं इथे 4 आहे, इथं पण 4 आहे, इकडं 6 आहे, इकडं पण 6 आहे। मग अशा वेळेस आपण डिजिट समच्या पद्धतीचा वापर करतो। यात आपण संख्यांच्या अंकांची बेरीज करतो, जसं इथे 1 आणि 3 4, 4 आणि 8 12 म्हणजे 3, इकडे 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 म्हणजे 1। या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 3। मग आता ऑप्शनमध्ये चेक करायचं, कुठल्या संख्यांच्या अंकांची बेरीज 3 येते। 5 आणि 9 9 बाद होतो, 5 आणि 7 12, 12 आणि 5 17, 17 आणि 4 21 म्हणजे बेरीज 3 येते। हे उत्तर राहू शकतं, आपण बाकी चेक करून घेऊ। 9 बाद होणार, 5 आणि 6 11, 12 18 बेरीज 9 येते, हे उत्तर राहणार नाही।
4 आणि 7 11, 11 आणि 5 16, 16 आणि 3 19, 19 आणि 4 23, बेरीज 5 येते. हे पण उत्तर राहणार नाही. इकडे 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 11, 11 आणि 6 17, म्हणजे बेरीज 8 येते. हे पण उत्तर राहणार नाही. मग हाच एक ऑप्शन आहे, हेच आपलं उत्तर राहील. अशा प्रकारे आपण आपला टाइम वाचवू शकतो. पुढची पद्धत बघू. इथे मला 199 दिसतोय, जो की 200च्या जवळ आहे, आणि हा 201 आहे, हा पण 200च्या जवळ आहे. मग मी यांचा गुणाकार न करता 200 200चा गुणाकार करेन. 4 आणि हे 2 आणि 2 4 0. मग अशा प्रकारे आपण हा अवघड गुणाकार न करता सोपा गुणाकार केला आणि आता येणारं उत्तर 4000च्या आसपास येईल. तर अशा प्रकारे आपण आपली कॅल्क्युलेशन वाचवू शकतो, सोपी करू शकतो. या पद्धतीलाच अप्रॉक्सिमेशन पद्धत म्हणतात. तर आय होप तुम्हाला ह्या सर्व पद्धती समजल्या असतील.